नमस्कार मित्रांनो. शिंपल्यातील मोती या मालेत आज आपण ऐकणार आहोत नावापेक्षा स्वभाव मोठा या विषयावरील विचार. लेखक आहेत विजयकुमार एस ठेंगेकर. नावापेक्षा स्वभाव मोठा. नाव, स्वभाव कल्पनेने कोणाचेच असतीलच असं नाही, पण ज्याचं नाव कायम चर्चेत असतं त्यामागे त्याचा स्वभावच कारणीभूत असतो. माणसाला जन्मताना एक नाव मिळतं, पण त्या नावाला खरी ओळख मिळते ती त्याच्या स्वभावामुळे. नाव हे फक्त संबोधन असतं, परंतु स्वभाव हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. म्हणूनच जगात हजारो लोकांचे नाव एकसारखे असले तरी प्रत्येकाची ओळख वेगळी असते. ती ओळख निर्माण करते त्याचे विचार, त्याचे वर्तन, त्याची कृती आणि त्याचा स्वभाव. आजच्या काळात अनेक जण नाव मोठं करण्यासाठी धडपड करताना दिसतात. प्रसिद्धी, पैसा, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण नाव मोठं करण्यापेक्षा नावाला मान मिळवून देणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण पैसा कमी जास्त होऊ शकतो, पद बदलू शकतं, प्रसिद्धी क्षणभंगूर असू शकते, पण चांगला स्वभाव आयुष्यभर माणसाला लोकांच्या मनात जिवंत ठेवतो. आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतो आणि त्याचं नाव घेताच आपल्या मनात त्याची प्रतिमा उभी राहते. जर तो प्रामाणिक, प्रेमळ, मदतीला धावून जाणारा आणि नम्र असेल तर त्याचं नाव आदराने घेतलं जातं. पण जर त्याचा स्वभाव अहंकारी, खोटारडा किंवा स्वार्थी असेल तर त्याचं नावही लोक टाळू लागतात. यावरून स्पष्ट होतं की नावाला किंमत मिळते ती स्वभावामुळेच. स्वभाव हा एका दिवसात तयार होत नाही. तो आपल्या संस्कारांनी, अनुभवांनी आणि विचारांनी घडत असतो. प्रत्येक छोटं चांगलं काम, प्रत्येक गोड शब्द, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक प्रामाणिक कृती आपल्या स्वभावात भर घालत असते. अशा स्वभावामुळेच समाजात विश्वास निर्माण होतो. विश्वास मिळवण्यासाठी वर्ष लागतात, पण तो गमावण्यासाठी एक चुकीची कृती पुरेशी असते. आज सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्ध होणं खूप सोपं झालंय. काही क्षणात एखाद्याचं नाव लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतं. पण त्या नावामागे जर चांगला स्वभाव नसेल तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. उलट ज्यांच्या कृती समाजासाठी प्रेरणादायी असतात त्यांची नावं काळाच्या ओघातही विसरली जात नाहीत. कारण त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं असतं. आई-वडिलांनी दिलेलं नाव प्रत्येकाला मिळतं, पण त्या नावाला सन्मान मिळवून देणं ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी असते. आपण कोणाशी कसं बोलतो, इतरांचा किती आदर करतो, संकटात कोणाच्या पाठीशी उभे राहतो आणि आपल्या वागण्यात किती प्रामाणिकपणा आहे, यावरच आपल्या नावाची खरी ओळख ठरते. म्हणूनच आयुष्यात नाव मोठं करण्यापेक्षा स्वभाव मोठा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगला स्वभाव असेल तर नाव आपोआप लोकांच्या ओठांवर येतं. आदर मागावा लागत नाही, तो आपल्या वागण्यातून मिळतो. माणूस त्याच्या नावाने नव्हे तर त्याच्या स्वभावाने आणि कर्माने महान ठरतो. तात्पर्य काय? तर नाव हे फक्त एक ओळख असते, पण स्वभाव ही त्या ओळखीची खरी ताकद असते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या नावापेक्षा आपल्या स्वभावाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगला स्वभाव हीच अशी संपत्ती आहे जी माणसाच्या नावाला आयुष्यभर सन्मान आणि अमरत्व देत राहते. आत्ताच आपण शिंपल्यातील मोती या मालेत नावापेक्षा स्वभाव मोठा या विषयावरील विजयकुमार एस ठेंगेकर यांचे विचार ऐकलेत. चला तर पुन्हा भेटू पुढील भागात नवा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.